काय म्हणतोस? तुला माझी मदत करायची? हो हो. आईला मदत करायची अचानक कसं आठवलं रे? इतक्या वर्षात नाही तुला हे कर्तव्य तुझं सुचलं? हा, तेव्हा कुठे गेली होती तुझी तत्व? आणि काय काय म्हणालास? तुला मंगल आणि हरीश सारखं खोटं बोलता येत नाही. मग वरदला हाताशी घेऊन आमची सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केलास, त्याला काय म्हणायचं रे? वरदला लाच देऊन आमच्या समोर नाटक करायला लावलंस, त्याला खोटं वागायला लावलंस. एक बाप म्हणून हे करताना लाज नाही वाटली तुला? पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे आपल्या दोघांचं टॉप सिक्रेट आहे. काय टॉप सिक्रेट? हे कोणालाही कळता कामा नये, अगदी तुझ्या आईला सुद्धा. तुला खोटं बोलता येत नाही? अरे तुझ्यासारखा खोटारडा मुलगा शोधून सापडायचा नाही. तुझ्या ऑफिसच्या कार्यक्रमाला तुझे वडील तुझ्या डोळ्यासमोर बसले होते, पण तू ऑफिस मधल्या लोकांना काय सांगितलंस? माझे वडील आले नाहीयेत. वन ऑफ द बेस्ट एम्प्लॉईज संतोष दळवी. माझ्यासोबत फक्त माझी वाईफ आली आहे, माझी आई सुद्धा आली आहे. आणि तुमचे वडील? नाही, ते नाही येऊ शकत. आपल्या वडिलांना किती वाईट वाटेल या गोष्टीचा, याचा विचार आला तुझ्या मनात? नाही, नाही येऊच शकत नाही, कारण तू एक नंबरचा स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगा आहेस. आणि तू कसली तक्रार करतोस माझ्याकडे मंगल आणि हरीशची? त्या हरीशला चुकीचं वागायला कुणी शिकवलं? तू शिकवलंस. तू तू कायम त्याला भडकवत आलायस, आणि तो मूर्ख मुलगा कायम तुझ्या भूल थापांना बळी पडतो आणि चुकीचा वागतो. आणि मंगलचं तर काय? तुझ्या आणि तिच्यामध्ये कोण अधिक खोटं वागतं याची चढाओढ सुरू असते. पण आता सुद्धा तू तिच्यापेक्षा वाईट वागू शकतोस हे सिद्ध केलंस. तिचं 5 लाखाचं नाटक जे आहे त्याला आम्ही बळी पडतोय का असं वाटल्याबरोबर तिचं खोटं तू आमच्या समोर उघडं केलंस. हेच ते 5 लाख रुपये, आणि हाच तो चोर मंगल. अरे संतोष, त्या दोघांना मी शिक्षा केली आहे कळल्यावर सगळ्यात जास्त आनंद पण तुलाच झालाय की नाही? काय खोटं बोलते आई? आता मान खाली कशाला घालतोयस? माझ्याकडे बघ की आई तुझे बोलतेस ते बरोबर नाहीये. खोटं बोलते आई? हा, खोटं बोलते? एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहेस तू. सतत यायचं लोकांचा अपमान करायचा. याला घराबाहेर काढ, त्याला घराबाहेर जायला सांग. तो व्यंकी, अरे इतका गुणी मुलगा आहे तो, त्याच्यावर कायम राग कशासाठी? सोन्यासारखी बायको मिळाली तू, जीवापाड प्रेम करते तुझ्यावर. तू हे असं वागत असताना सुद्धा तरी सतत आपली तिच्यावर चिडचिड, आरडाओरडा. अरे घरातल्या माणसाच्या पानातल्या खिचडीवरच्या तुपाचे पैसे मागतोस तू. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस. हीच तर आहे तुझी नियत. आणि काय रे, तू मंगल आणि हरीश बद्दल माझ्याकडे तक्रार करतोस? तुला कोणी हक्क दिला? तो कोण आहेस तू? तुला काय वाटतं, तू घरात 4 पैसे देतोस म्हणजे तू मोठा झालास? बाकी काय करतोस तू या घरासाठी? हा, तुला काय वाटतं, तू जर घरात पैसे दिले नाहीस तर घर मोडकळीला येईल, घरातली पोटं रिकामी राहतील? अरे वेळ आली तर तुझ्या वडिलांनी रिक्षा चालवली आहे, मी खानावळीत जाऊन पोळ्या लाटल्या आहेत, आठवतंय ना? आणि तू, अरे साधं जेवायला आपण बाहेर गेलो ना तर बिल भरायची वेळ आली की फोन आला असं कारण सांगून पळ काढतोस तू. असा तर आहेस तू. अरे जेवताना फोन कसा काय येतो कळत नाही. हॅलो, हा कसली फाईल? हॅलो, एक मिनिट, मला इथे रेंज नाहीये. काय कसली फाईल? हॅलो. असा असतो घरातला मोठा मुलगा? कुठल्या जबाबदारीचं भान नाही, घरातल्या कुटुंबातल्या माणसाची किंमत नाही. तुझ्या डोळ्यांसमोर फक्त एकच ध्येय, पैसा. एक नंबरचा खोटारडा मुलगा आहेस तू. अरे खोटं बोलण्याला पण ना काही मर्यादा असतात, पण मर्यादा या शब्दाचा अर्थ तुझ्या लेखीत काही नाहीये. तुझी आई म्हणून तुला सांगते, तू जे काय या घरात वागतोयस ना ते पुढे मागे तुझ्याच अंगाशी येणार आहे.
इथे केलेली पाप इथेच फेडावी लागतात संतोष. कळलं की नाहीच? लक्ष्मीनं संतोषला खरा आरसा दाखवलाय. आता तिने असंच खम करायला हवं. सिद्धिराज, अहो तुम्ही का असं वागताय? तुमच्या अशा वागण्याने घरच्यांना राग येतोय. हो मॅडम, पण मला आनंद वाटतो ना माझ्या बायकोची कामं करण्यात. आणि आहेस मुझे का गुलाब. अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही काढत्या? बंद कर तुझा हा वाचटपणा आधी. ज्या गोष्टीपासून आपल्याला लाज वाटायला पाहिजे तीच गोष्ट एवढ्या अभिमानानं बोलताना लाज कशी वाटत नाही रे तुला? आजी, पण मला वाटतोच अभिमान जोरू का गुलाम असल्याचा. आणि हे मी अख्ख्या जगासमोर सुद्धा सांगू शकतो. बघायचंय? 1 मिनिट. सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे. ऐका सगळे, मी सिद्धिराज गाडे पाटील जोरू का गुलाम आहे. आजी, आई, पप्पा आणि समस्त गाडे पाटील कुटुंब आहे मी माझ्या जोरू का गुलाम. आजी, आजी, हे बघ आजी, तू मला हवं तेवढं मार, माझा हवा तेवढा अपमान कर, पण जर तू माझ्या बायकोचा अपमान करणार असशील तर हा जोरू का गुलाम तिच्या सेवेसाठी सज्ज असणार आहे. ए मंगलताई, हा बघत राहा कोणी येत आहे का. हा आता तू मला सांग. बघ म्हणून आतमध्ये चुप बस आणि हळू बोल. मी हळू बोलतो पण तुझ्या वेळी मी बघतो. कोणीतरी आलं. काय बोलतो? आई, 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 आई. झाली नाटकं संपली? हा? झाली का? नाही ते कशाला ही नाटकं करताय? नाही म्हणजे मी तुम्हाला ही शिक्षा करून सुद्धा तुमच्यात काही सुधारणा होणार आहे की नाही ते त्या देवालाच ठाऊक. आई 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 मी माफी मागते ग. माझं चुकलं. मी मान्य करते. ऐक ना, म्हणजे खरंच कंबर दुखते ग माझी. आणि प्लीज यापुढे अशी चूक होणार नाही. नाही, यापुढे मी तुला असं वागूच देणार नाही. म्हणजे कारण उद्या सकाळी गाशा गुंडाळायचा आणि स्वतःच्या घरी निघून जायचं. का नाही? म्हणजे आई अगं असं का बोलतेस तू? पोटच्या पोरीला तू घराबाहेर काढणार आहे? नको. हो, काढणार. का म्हणजे ज्या लेकीला स्वतःच्या घराची चिंता नाही, स्वतःच्या संसाराची चिंता नाही, तिला या घराबाहेर काढणं तिच्या आईचं कर्तव्य आहे. तेव्हा आता उद्या सकाळी इथे दिसायचं नाही. कळलं की नाही? कळलं, मला कळलं. मी जाते उद्या घरी. मी जाणारच आहे. हरीशराव, या. काय आई? उद्यापासून
हे असं आयता घरी बसलेला तू मला दिसता कामा नये. हातपाय हलवायचे, काम करायचं, तरच 2 वेळचं अन्न मिळणार. काम मी कसं शोधणार आई, कारण माझा तर बिझनेस आहे ना. कुठे? हा, एकीकडे सुरू केला होता. तो जर तुला सांभाळता आला असता तर तू मला असा रिकाम टेकडा घरात बसलेला दिसला नसता. तेव्हा आता बाहेर पडायचं आणि काम मिळवायचं. पण आई, हे असं उद्याच्या उद्या कोण देणार ना ते मला? मला काय माहिती, हे तू शोधायचंय. वाटेल ते काम कर, पडेल ते काम कर. पेपरची लाईन टाक, नाही तर घरोघरी दूध पोचव, पण घरात बसलेला दिसता कामा नये. ही काळ्या दगडावरची रेग आहे, कळलं की नाही? कळलं 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 कळलं. मी आत गेलं तर चालेल? काय झालं बाळा? अगं झोपा बघू आता, चला. आजी, मला काहीतरी वेगळंच वाटतंय. काय झालं? काय होतंय? काही त्रास होतोय का? झोप लागत नाही का तुला नीट? काय झालं? आजी, तुझ्या मांडीवर रोज जसं झोपून वाटतं ना, तसं नाही वाटत आहे. आजी, तू अशी साडी का नेसायला लागलीस? त्याच्यामुळे मी तुझ्या मांडीवर झोपले असं वाटतच नाहीये मला. दुसरंच कोणीतरी असं वाटतंय. मला तू अशी नाही आवडलीस. मला आधीसारखी आजी हवी आहे. काय सांगू बाळा, मला सुद्धा मी अशा रूपात नाहीच आवडत आहे. मला सुद्धा पुन्हा तुझी आजीच व्हायचंय, अगदी आधीसारखी. मग हो ना आजी आधीसारखी. अगोदरची साडी नेस, इतकी मऊ मऊ असायची ती. ही खूप टोचते मला. तुला तर फक्त ही साडी टोचते ग, मला तर ही अशा रूपातली लक्ष्मीच टोचते. म्हणजे काही नाही. सांग ना आजी, तू परत कधी होणार माझी पहिल्यासारखी आजी? लवकरच. माझं या साडीतलं काम संपलं ना की ताबडतोब मी पुन्हा एकदा तुझी लक्ष्मी आजी होणार. नक्की. आता झोपणार तू? ऐकणार ना आजीचं? चला या, आता जो जो करा बघू. शाबाश. अगं काय झालं? कुठे चालली तू? अगं 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 सावकाश. काय हवंय मला सांग ना बाळा. इकडे मी आणून देते. काय हवंय सांग मला. 1 मिनिट आजी. काय ग बाळा? अगं तिकडे कपाटातनं काय हवंय तुला? आनंदी, आता कशाला काढतेस राजा ते? काय चाललंय बाळा तुझं? ही साडी कशाला हवी आहे तुला? हे काय करतेस तू? सावकाश सावकाश. काय आता पण मला छान झोप लागली. वाव, किती मऊ मऊ आहे. माझ्या नातवाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तू तुझा प्रत्येक डाव सत्तेस नाही? आता तुझा तारणहार सिद्धू या घरात नाहीये.
कसं वाचवणार आहेस तू स्वतःला आमच्यापासून अवलक्षणे? काय झालं आता? काय हवंय तुम्हाला माझ्याकडून? माफी, आमचे पाय धरून मागितलेली माफी. माझी काही चूक झाली आहे का? सांगू, तू जन्माला आलीस ही तुझी सर्वात मोठी चूक. त्यानंतर माझ्या नातवाची लग्न करून तू या घरात पाऊल ठेवलंस, ती त्याहूनही मोठी चूक दुसरी. माझ्या नातवाला तू आमच्यापासून इतका दूर नेलास की तुला सुखी ठेवण्याच्या नादात तो आम्हाला दुखावत गेला, आमचा सतत अपमान करत गेला. आणि म्हणून तुला माफी मागावी लागेल पाय धरून, माझी, रेणुकाची, हो सिंचनाची सुद्धा. समजलेस? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सिद्धिराज हे सगळं तुमचा अपमान करण्यासाठी नाही करत आहेत अहो. उलट ते आपल्या सगळ्यांची मोठ एकत्र बांधण्यासाठी करतायत. ते कधीच शक्य होणार नाही. आणि एक लक्षात ठेव, तुला हे घर सून म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही. जी जागा आमच्या पायात आहे अवलक्षणे, तेव्हा गुपचूप आमचे पाय धर, नाहीतर परिणाम फार वाईट होतील. आजी, तुम्ही आणि रेणुका काकू माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहात. तुमच्या पाया पडायला माझी काहीच हरकत नाही, पण पाया पडणं वेगळं आणि पाय धरणं वेगळं. माझी काहीही चूक नसताना माझा स्वाभिमान दुखावला जाईल असं काही मला नका करायला लावू. ए अवलक्षणे, चुरू चुरू बोलायचं बंद कर. मी बघतेच तू कशी पाय धरत नाहीस ते. तुझा अपमान झाला म्हणून सिद्धूनं तुझी सेवा केली. जितक्या वेळा त्यानं तुझी सेवा केली तितक्या वेळा तू आमचे पाय धरून नाक घासून माफी मागितली पाहिजेस. नाहीतर मी सिद्धूला अशी शिक्षा देईन ज्याचा तू कधी विचारही केला नसशील. समजलं? मगाशी तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे मी माझ्या नातवावर हात उचलला. अगं अजून किती त्रास देणार आहेस तू त्याला? तेव्हा गुपचूप आमचे पाय धर. ही खबर या कानाची त्या कानाला लागता कामा नये. ही गोष्ट फक्त तुझ्यात आणि आमच्यात असेल. बघू तू सून आणि बायको म्हणून तुझं कर्तव्य किती पार पाडू शकतेस ते. आधीच माझ्यामुळे सिद्धिराजनी खूप काही सहन केले. आता त्यांना मी अजून त्रास नाही देऊ शकत. ठीक आहे, मी तुमचे पाय धरल्यावर सिद्धिराजना शिक्षा होणार नसेल तर मी तुमचे पाय धरायला तयार आहे.
मला माफ करा. इथून पुढे माझ्यामुळे तुमचा कुठलाही अपमान होणार नाही याची मी काळजी घेईन. अहो कुठे गेला होता तुम्ही? लक्ष्मी, अगं नोकरीच्या संदर्भात एक मीटिंग होती, त्या मीटिंग करता गेलो होतो. तुम्ही नोकरी करायचं बघताय? हो अगं, PF चे पैसे काय आयुष्यभर पुरणार आहेत का आपल्याला? खरं आहे तुमचं. कमाल आहे नाही? इथे तुम्ही हातात पैसे असून सुद्धा नोकरीचा विचार करताय आणि तुमची मुलं तुमच्या पैशांच्या जीवावर पायावर पाय ठेवून आराम करायचा विचार करतायत. मुलांचं काय घेऊन बसलीस? नको गं विचार करूस त्यांचा. आधी मला सांग, उद्या तू कुठली साडी नेसणार आहे? तुला माहिती आहे ना, उद्याचा दिवस हा खास दिवस आहे. उद्या मला माझ्या लक्ष्मीला छान सजलेलं पाहायचं. बोल. नको, खरं सांगू तुम्हाला, हा संतोष रोज जे काही वागतोय ना, ते बघितल्यानंतर काही साजरं करावंसं वाटत नाहीये मला. अगं आपला संतोष कसा आहे तुला माहितीये ना, त्याचा काय एवढा विचार करतेस? अगं संतोषला बोलून आपल्याला शीण येईल, पण त्याचा अगोचरपणा काही कमी व्हायचा नाही. नाही हो, आपण पुन्हा कधीतरी साजरं करू हे सगळं. अगं असं कसं? उद्याचा दिवस आपण पुन्हा कधीतरी कसा काय साजरा करू शकणार आहोत? ते काही नाही, उद्याचा दिवस आपण उद्याच साजरा करायचा आहे. अहो कळलं की नाही? अहो काय तुम्ही. हॅलो, आपल्या कडक लक्ष्मी आणि रौद्र श्रीनिवासच्या प्रवासात अजून एक मदत हवी आहे. जानू, आज कितीतरी दिवसांनंतर माझं मन हलकं झाल्यासारखं वाटतंय. खरंच खूप रिलॅक्स फील करतोय मी. जानू, तू माझं आयुष्य बदलण्यासाठी माझी खूप हेल्प करतेस, खूप एफर्ट्स घेतेस आणि मला खरंच कळत नाही की मी तुझे आभार कसे मानू. म्हणून मी ठरवलंय की मीही तुझ्यासाठी, तुला स्पेशल फील करण्यासाठी खूप काहीतरी स्पेशल करणार आहे. उद्या आपल्या घरी खूप मोठा सरप्राईज असणार आहे तुझ्यासाठी. असं काही ज्याची तू कल्पना सुद्धा करणार नाहीस. तू ऐकलंस ना वेणा? आई मला किती काय काय बोलत होती ते. तिचा एक एक शब्द, एक एक वाक्य मला बोचत होतं. आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की ती जे काय बोलत होती ते सगळं खरं होतं.
मला आजपर्यंत वाटत होतं मी त्यांच्याशी जे काही वागतो, जे काही खोटं बोलतो, सगळं त्यांना खरं वाटतं. तसं नाहीये. आता आधीपासून सगळं खरं माहित होतं. पण वीणा, त्यावरून ते मला कधी काही बोलले नाही. हो काय करते? शांत व्हा बरं. अगं मी आई बाबांविषयी किती वाईट विचार केले, किती नको ते प्लॅनिंग केले, वाईट बेत आखले. मी फार वाईट विचार केले वीणा. काय बोलताय तुम्ही? कसलं प्लॅनिंग? हे बघ हे करायला निघालो होतो मी. काय विचार करताय तुम्ही? हा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नव्हतं, माझं डोकं ठिकाणावरच नव्हतं. त्यांचे पैसे हिरावून घेऊन त्यांना वृद्धाश्रमात टाकण्यासाठी हे वृद्धाश्रमाचे फॉर्म घेऊन आलो होतो मी. काय करताय? शांत व्हा बरं. सावरा स्वतःला. हे बघा, तुम्ही चुकलात याची तुम्हाला जाणीव होते ना, हेच खूप आहे आता. मी कुठल्या तोंडाने आई बाबाची माफी मागू? कुठल्या तोंडाने मागू? वीणा, तू मला मदत करशील? हा, मी काय? प्लीज आईशी माझ्याविषयी बोल ना. हा, अगं आईने कित्येक वर्षात मुलगा म्हणून मला जवळच घेतलं नाही. अगं मला तिच्या कुशीत शिरून तिची माफी मागायची आहे. प्लीज बोल ना माझ्यासाठी, प्लीज. ती तुझं ऐकेल. पण आता मी काय बोलणार आईंशी? तुझं ऐकेल ती, मी तेच सांगतोय. माझ्यावर विश्वास नाही ठेवणार, पण तुझ्यावर ठेवेल. प्लीज बोलशील ना माझ्यासाठी? प्लीज तिला सांग मला माझ्या चुका कळल्या. प्लीज वीणा, बोलशील ना? हा, प्लीज. आजी, मी घरात नसताना तू माझ्या बायकोला सगळ्यांचे पाय धरायला लावलेस आजी. सिद्धिराजला कसं कळलं? कान भरलेस का नवऱ्याचे तू? आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आजी. तुला ज्या गोष्टींचा राग आला होता त्या सगळ्या मी केल्या होत्या ना, मग शिक्षा भावना मॅडमना का दिलीस तू? मी काहीही करेन. मला जा विचारणारा तू कोण? मी सिद्धिराज गाडे पाटील, या घरचा मुलगा, तुझा नातू आणि भावना मॅडमचा नवरा. या नात्याने तुला जाब विचारतोय, का केलंस आजी तू हे? सिद्धू, अरे तू कोणी मध्ये बोलणार नाहीये. माझ्या बायकोचा स्वाभिमान हा माझा स्वाभिमान आहे आणि आजीने त्याला ठेचलंय. आणि आजी मी कधी सहन करणार नाहीये. आणि या प्रश्नाचं उत्तर तुला द्यायलाच लागणार आहे आजी. वा सिद्धू वा. तुझ्या अंगात खेळणार गाडे पाटलांचं रक्त कधी आटलंय काय माहित. पण तुझ्या बायकोला पाय धरायला लावले म्हणून तू आज मला भरल्या ताटावरून उठवलंयस.
मी हे कधीही विसरणार नाही सिद्धू. चल, मलाही आता बघायचंच आहे. या बायकोच्या प्रेमात आंधळा होऊन तू अख्ख्या कुटुंबाला अजून किती लाचार व्हायला भाग पाडणार आहेस ते. संपत, रेणुका, निलांबरी, सिंचना, अधिराज, आत्ताच्या आत्ता या अवलक्षणेच्या पाया पडा. हे बघ आजी, माझं असं काही म्हणणं नव्हतं. तू चुकीचं. एकही शब्द तू बोलायचं नाही सिद्धू. माझ्या अख्ख्या कुटुंबानं तुझ्या या अवलक्षणेच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही, समजलं? जयंत, सॉरी जयंत, माझा कधी डोळा लागला कळलंच नाही मला. पण मला सांग, तू मला उठवलं का नाहीस? जानू, तू खूप गाढ झोपली होतीस म्हणून मला तुझी झोपमोड करण्याची इच्छाच झाली नाही. रे, मला कळलंच नाही मी कधी झोपले ते. पण हे सगळं काय करतोयस तू? हो, मी उद्यासाठी ना एक खूप छान प्लॅन केलाय. उद्या आपण दोघांनी एकत्र लंच करायचं आहे. द्या जयंत, अरे मी सांगितलं होतं ना तुला, मला उद्या सासवडला जायचंय. हो जानू, पण मला उद्याचा दिवस ना तुझ्यासोबत स्पेंड करण्याची इच्छा आहे. सो सासवडला तू परवा जा. जयंत, मला उद्याच जावं लागणार आहे. अरे, आणि मी सांगितलं होतं तुला. हे बघ जयंत, मी तुला प्रॉमिस केलंय ना, मी तुझ्यापासून आता काहीही लपवणार नाही. आणि तू सुद्धा मला प्रॉमिस केलंयस की तू आधीसारखं वागणार नाहीयेस. मग तू हे सगळं का करतोयस? जयंत, मी बदलले आहे ना, मग तू पण बदल ना आता. हो, बदलणार आहे जानू, पण चेंजेस काही ओव्हरनाईट नाही होत ना. इट्स अ प्रोसेस. जयंत, पण मला पण काही नाही जानू. उद्याचा दिवस तू मला इथेच माझ्यासोबतच थांबायला हवीस, कारण उद्याचा प्लॅन ठरलेला आहे, त्यात काही चेंजेस होणार नाहीये. आय एम सॉरी. देवा, मला माहितीये हे खूप वाईट वागलेत, पण त्यांना ना सगळ्या गोष्टींची उपरती झाली. त्यांना पश्चाताप होतोय आणि माझा विश्वास आहे यापुढे ते असं कधीच वागणार नाहीत. त्यामुळे त्यांना माफ कर देवा त्यांना. वीणा वहिनी, काय हो, काय झालं? आरती, अरे देवा, आलात तुम्ही? दमला असाल ना, लगेच जेवायला घेते. थांबा, आधी इकडं बघा. तुम्ही पहिला तुम्हाला काय झाले ते सांगा बरं. अगं, कुठे काय झालंय? काहीच तर नाही, आलेच मी. वहिनी सांगा. अरे, तुझ्यासारखा खोटारडा मुलगा शोधून सापडायचा नाही. एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक मुलगा आहेस तू. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊ शकतोस, हीच तर आहे तुझी नियत. सावरा स्वतःला. मी कुठल्या तोंडाने आई बाबांची माफी मागू? तू मला मदत करशील? मी प्लीज आईशी माझ्याविषयी बोल ना. वहिनी, मला एक सांगा, तुम्हाला पक्का विश्वास आहे का संतोष दादाला खरंच पश्चाताप झाला असेल? खरंच अगं, कारण हे सगळं सांगताना ते एवढे रडत होते ना, त्यांना मी असं कधीच पाहिलं नव्हतं. आणि त्यांची तशी अवस्था बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना कळून चुकलंय की इथून पुढे ना ते आईबाबांना कधीच फसवू शकणार नाहीत. त्यांना खरंच त्यांची चूक लक्षात आली आहे अगं.
हे बघा वहिनी, राग मानून घेऊ नका, पण दादा फक्त रडले म्हणून तुम्हाला एवढी खात्री वाटते? नाही म्हणजे त्यांचं आतापर्यंतचं वागणं बघून त्यांच्यावर असं पटकन विश्वास ठेवणं जरा अवघडच वाटतंय हो. नाही नाही, एवढंच नाही अगं. त्यांनी आई बाबांसाठी वृद्धाश्रमाचे फॉर्म आणले होते, तेही फाडून टाकले. वृद्धाश्रम? कसले फॉर्म? आई बाबांना वृद्धाश्रमात पाठवायचा त्यांचा प्लॅन होता. पण पण त्यांना उपरती झाली बरं का, म्हणूनच तर त्यांनी फॉर्म फाडून टाकले ना. माझा विश्वास आहे आणि माझी खात्री पण पटली आहे की त्यांची चूक त्यांना लक्षात आली. खरंच खरंच भाऊजी. वहिनी, पिंकी, वहिनी, आम्ही दोघं मिळून तुम्हाला वचन देतो, आई बाबासनी कधी सुद्धा एकटं पडू देणार नाही. ना वेंकी? आणि तुम्हाला संतोष दादांबद्दल जे काही वाटतंय तुम्ही तसंच करा वहिनी. प्लीज 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 तुम्ही हे सगळं थांबवा. तुम्ही कोणी माझ्या पाया पडावं अशी माझी नाही इच्छा. हे बघा, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात, असं नका करू. सिद्धिराज, तुम्ही तरी सांगा. मॅडम, ए बंद करा तुम्ही नवरा बायको हे ढोंग. आणि सिद्धो, मला आत्ताच्या आत्ता त्या माणसाचं नाव सांग ज्यानं तुझ्याकडे चुगली केली. ते मी तुला नाही सांगू शकत आजी. तुझ्या बायकोनं चुगली केली असणार. नाही, भावना मॅडमने मला यातलं काही सांगितलेलं नाही. मग कोण? ठीक आहे सिद्धू, जोपर्यंत तू त्या माणसाचं नाव मला सांगत नाहीस तोपर्यंत मी असंच समजत राहणार ही अवलक्षणाच तुला चुगली करते, तीच हे घर फोडते. चला निघा इथून, दोघही निघा. निघा म्हटलं ना. चला. मुकाट्यानं सांगा, माझ्या पाठीत कोणी वार केला? कुणाचे दिवस भरलेत? आई असं कसं करतेस? भावना शिवाय हे सगळं सिद्धूला सांगायला कोण जाईल? संपत. हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे झालेले नाहीयेत. अरे माझा अनुभव सांगतोय की हे काम त्या नटवीचं नाहीये. तुमच्यापैकीच कोणीतरी बेईमानी केली माझ्याशी. सांगा कोण आहे तो? ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, सहजासहजी तो माझ्या तावडीतून सुटणार नाही. मला फसवण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार. हाट या सुलक्षणा सर्जराव गाडे पाटीलशी आहे. मूग घेऊन गप्पा बसला काय? मग उद्या तुम्हा सगळ्यांना शिक्षा. उद्या माझा निर्जळी उपवास आणि माझ्या बरोबर तुम्ही सगळेजण उपवास करणार. उद्या या घरातला गॅस पेटणार नाही.
पोटाला चिमटा बसला की सत्य आपोआप बाहेर पडेल.